हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। उपवास आहे पण तोच साबुदाणा खाऊन कंटाळा आलाय ना, मग चला बनवूया मुगाचे धिरडे। साधारण 6 ते 7 तास भिजवलेले मूग घेतलेत, जिरं, हिरवी मिरची, आलं आणि चवीनुसार मीठ घेतले। आता हे सगळं आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत। 1 वाटी मूग भिजत घातले होते, यात साधारण 5 ते 6 धिरडे आरामात होतात। या सगळ्याची आपल्याला मिक्सर मध्ये जाडसर पेस्ट बनवायची आहे। हे बघा, इतकी जाडसर राहिली पाहिजे, जास्त बारीक वाटायचं नाहीये। आता आपण काढून घेऊया। थोडं पाणी टाकून घेणार आहोत आपण। खूप जास्त बारीक वाटलं गेलं तर धिरडे पटकन उलटत नाहीत, म्हणून हे असं जाडसरच वाटून घ्यायचंय आणि पाणी सुद्धा थोडं कमीच ठेवायचंय। आता आपण डोसा पॅनवर याचे डोसे म्हणजेच धिरडे टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे पळीतून पडेल इतपतच पातळ हवं। पॅनवर आपण तेल सोडून घेऊया, तुम्ही तूपही टाकू शकता। आता यावर आपण असं धिरडं टाकून घेऊया। सावकाश हलक्या हाताने असं हे धिरडं पसरवून घेऊया। फार असं जाड न ठेवता असं पातळ पसरवून घेऊ आपण आणि 3 ते 4 मिनिटे मंद गॅसवर झाकण लावून ठेवून देऊया। 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून आपण असं बाजूने तेल सोडून घेणार आहोत। आपण बघूया धिरडं सुटतंय का। व्यवस्थित सुटलंय आपलं धिरडं आणि ते पलटून घेतलंय आपण। आता मध्यम ते मोठ्या गॅसवर आपण त्याला असं छान शेकवून घेऊ। दोन्ही बाजूने तयार झालंय आपलं आता हे धिरडं। आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे आपण बाकीचे धिरडे सुद्धा करून घेणार आहोत। हिरव्या मुगाचे हे डोसे म्हणजेच धिरडे तुम्ही उपवासाला नक्की करून बघा, अगदी झटकन होतात। फक्त मूग आधी भिजलेले असावेत। यासोबत आपण खोबऱ्याची एक चटणी करणार आहोत, म्हणजे अजूनच टेस्टी लागतील। असे पण हे नुसतेही छान लागतात। तर चला चटणीची तयारी करूया। चटणीसाठी अर्धा कप खोबरं घेतलंय, 2 चमचे दही, साखर, मीठ, हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलंय। हे आपण सगळं आता मिक्सर मध्ये वाटून याची चटणी करून घेऊया। हे बघा, छान अशी चटणी तयार आहे आपली। आपण ती आता काढून घेऊया। रुचकर मुगाच्या धिरड्यासोबत खायला रुचकर अशी ही चटणी तयार आहे। चला मग खाऊन घेऊया। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि उपवासाचा आनंद घ्या। थँक्यू।